बरं स्नेहल, तुला गोव्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन जाणून घ्यायचं आहे ना, तर सगळं मी तुला सांगते. हो. बरं, पण हे हांवें तुका सांगल्यानंतर सगळ्या लोकांक तू वचून बरे बरे गोष्टी गोव्याबद्दल सांगपाक जाय. बरे? हो. बरं, गोवा म्हटलं की आपल्याकडे काय पिक्चर डोळ्यासमोर येतं की बीचेस, पार्टीज, मस्तपैकी दारू वगैरे पिऊन लोक एन्जॉय करतात, 4 दिवस राहतात आणि निघून जातात. पण लहानपणापासून जो गोवा मी बघितला आहे ना, तो थोडासा वेगळा आहे. वेगळा ह्याच्यासाठी आहे की गोव्याचं बेसिक जे खाणं पिणं आहे हे कोस्टल एरियाला लागल्यामुळे ते शेती आणि मासेमारी या 2 गोष्टीवरती गोवा अवलंबून आहे. बरं, आता गोव्याचं स्टेपल फूड पण तेच आहे, शेती रिलेटेड आणि आपले मासेमारी रिलेटेड. आता गोव्यामध्ये आपण आल्यानंतर बीचेस बघतोच, पण तुला माहिती आहे का, बीचेस सोडून संपूर्ण गोव्यामध्ये एवढे नॅचरल रिसोर्सेस आहेत की जे अजून कोणी जास्त टॅपच केले नाही आहे, म्हणजे तिथपर्यंत कोणी पोचलंच नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे कुळागरं आहेत, एवढी शांत थंड कुळागरं आहेत ना की तिथे गेलेला माणूस आहे ना 4 दिवस तिकडनं निघाल्याशिवाय राहणार नाही. इको फार्म्स आहेत आपल्याकडे, स्पाइस फार्म्स आहेत, जिथे म्हणजे नॉर्मल जो धगधगीच्या जीवनामध्ये कुठलाही माणूस आता काम करत असेल, तर आपण कॉर्पोरेट सेक्टरमधली माणसं आहोत, तर आपल्याला शांतता ही पीसफुलनेस आपल्याला नेहमी हवं असतं. तर त्यावेळेला आपल्याला हे जे कुळागरं आहेत, स्पाइस फार्म्स आहेत, इको फार्म्स आहेत, या अशा प्रकारचे जे प्लेसेस आहेत तिथे तुम्हाला जाऊन तुम्हाला एक पीसफुल लाईफ थोड्या दिवसासाठी का असे ना अनुभवायला मिळतं. आणि ते गोव्यामध्ये आहेच ते हॉल. कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की फक्त कोस्टल एरिया, बीचेस दाखवलं जातं, तिथे कसेही वावरणारी माणसं दाखवली जातात, पण कधीही हे दाखवलं जात नाही आहे की पीसफुल प्लेसेस पण गोव्यामध्ये आहेत. हे कधी तू अनुभवलेलं आहे का? नाही ना. तर हेच मला तुला सांगायचं होतं आपल्या इकडच्या गोव्यामधल्या ह्या जागांबद्दल. ऐक ना स्नेहल, तू गोव्यामध्ये आयलँड हॉपिंग केलेस का कधी? नाही मॅडम, काय असते हे? बरं, थायलँड बिलँडचं आयलँड हॉपिंग वगैरे सगळं माहिती आहे, हा मलेशियाचं आयलँड हॉपिंग माहिती आहे, पण गोव्याचं आयलँड हॉपिंग कधी केलंयस का? ओके, त्याबद्दलही मी तुला सांगते. गोव्याला काही ठिकाणं अशी आहेत ना की छोटे छोटे आयलँड एकत्र आलेले आहेत, जसं रायबंदर आहे, जुवे आहे, चोर्राव आहे, दीवार आहे, आणि हे सगळे अँटिक घरांनी संपूर्ण नॅचरली भरलेले आहेत. तिथे एक आपली आर्टिस्टिक गोवन घरं वगैरे आहेत ना, ती इथे आहेत, आणि निसर्ग तर एवढा सुंदर आहे ना की तुला ते नक्की आवडेल. आयलँड हॉपिंगबद्दल पण मी तुला सांगते, कारण हेही कोणीच जास्त ऐकलेलं नाही आहे आणि कोणी तिथे जास्त जाऊन केलेलं नाही आहे.